नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेच्या टिमटिंब या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 ते 28. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 25 ते 28. अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. प्रश्न चौथा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा बांगलादेश या देशाची लागली आहे. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 वर्ष. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण असे म्हणता येईल. चेन्नई येथील टिमटिंब ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. चेन्नई येथील मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मरीना. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशात आहे. सन 1938 मध्ये टिमटिंब यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. सन 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कोल्हापूर संस्थानात टिमटिंब यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. सातारा जिल्ह्यात टिमटिंब यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. योग्य उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी भोगावती नदी. महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा गोवा राज्याशी संलग्न आहे. WHO ही संघटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा देण्यात येतो. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी जातीय यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी टिमटिंबची स्थापना केली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी क्रिकेटशी संबंधित आहे. क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. न्यूनता. तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. प्रश्न पहिला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1934 या वर्षीचा अधिनियम आहे. प्रश्न दुसरा, इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकाशाचे अपस्करण. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकाशाचे अपस्करण. प्रश्न तिसरा,
खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते? खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, यंग इंडिया. योग्य उत्तर आहे यंग इंडिया. प्रश्न 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 डिसेंबर 1927 रोजी केले. प्रश्न 5. सुप्रसिद्ध रांदा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? सुप्रसिद्ध रांदा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रवरा नदीवर स्थित आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रवरा. प्रश्न 6. दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केव्हा केली? दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना 1844 साली केली. प्रश्न 7. कोणत्या दोन नद्यांना एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात? कोणत्या दोन नद्यांना एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वर्धा व वैनगंगा. प्रश्न 8. विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधानसभा अध्यक्ष. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधानसभा अध्यक्ष. प्रश्न 9. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले? अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 22 जानेवारी 2024. प्रश्न 10. भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत? भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एस दुबे. प्रश्न 11. आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्या मिठास शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्यास शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराईड असे म्हणले जातात. सोडियम क्लोराईड असे म्हटले जाते. प्रश्न 12. परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बीड या जिल्ह्यात स्थित आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बीड. प्रश्न 13. जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी मुंबई या शहरात स्थित आहे. योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न 14. ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास दिल्या होत्या? ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या गोपाळ हरी देशमुख यांना दिल्या होत्या. प्रश्न 15. तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो? तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मध्य प्रदेश.